जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, हा तिसरा ब्लॉग आहे। तर आता कुठे चाललो आहे आता सांगणार नाही। तर मित्रांनो, तुम्हाला एक बोलेन, या दुनियामध्ये ना कोण कोणाचं नसतं, ना बहीण ना भाऊ ना काका ना मामा ना मावशी, कोण कोणाचं नसतं। आपले आईवडील आहेत ना, तेच आपले आहेत। ते गेल्यावर फक्त आपण आपला सांभाळ करू शकतो, दुसरा कोणच नाही। तर मित्रांनो, एकच बोलेन का आपल्या आईवडिलांना जोपर्यंत आहे तोपर्यंत सांभाळा, बस, बाकी काय नाही। आणि त्यांचं ऐका। तर जास्त काय बोलणार नाही। तर मित्रांनो, मी असाच व्हिडिओ बनवतो, बघू शकता इकडे व्हिडिओ बनवत ब्लॉग बनवत चाललेलो। तर मला एक फॅन्स भेटलेला, तर तो थांबला माझ्यासाठी, बघू शकता, आणि आला इथंशी। तर खरंच जाम बरे वाटलं बाबा, तर तू आलास तू माझ्यासोबत। तर तू काय बोलशील? भाईच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भाई खूप चांगला व्हिडिओ काढतो, आमच्या गावात पण येईल एक दिवस। हां, धन्यवाद बाबा, असा सपोर्ट असू दे। आणि यांचा गाव केव आहे, तर नक्कीच केवच्या गावात पण येईल मित्रांनो, आणि तुमच्या पण गावात येईल 100%। तर आता चला डायरेक्ट पुढे भेटू, जिथं चालू आहे तिकडं, बस। तर मित्रांनो, फायनल पोहोचलो आहे। कुठं पोहोचलो माहिती आहे का? आंबिस्ता बुद्रुकमध्ये। खूप जण बोलेल का आंबिस्ता बुद्रुकमध्ये, तर भावना बघू शकता, तुमच्यासाठी आलो आहे। गाव आहे आणि ही आंबिस्ताची शाळा। तर कोण कोण बोलेल त्यांची तुम्हाला नावं सांगतो। महेश पाटील, चिन्मय, अथर्व, प्रतीक, पार्थ, खूप नाव आहेत, सगळ्यांची नावं नाही घेऊ शकत। तर भावानं तुमच्यासाठी आलो, असा सपोर्ट असू द्या। आणि मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, नक्कीच तुमच्याकडे पण येणार आणि सगळ्यांचं गाव दाखवणार, बस, धन्यवाद।